महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीनही रत्नांची ज्या महामानवाने आपल्याला ओळख करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, तर मिलिंद प्रश्न अंतर्गत काल आपण निर्वाणामध्ये सुख असण्यासंबंधी प्रश्न या विषयावर विश्लेषण केलेलं होतं। तर निर्वाणामध्ये दुःख मिसळलेले आहे काय असा जो काही प्रश्न राजाचा होता, त्यावर अतिशय सुंदर असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की निर्वाणामध्ये दुःख नाही, तर निर्वाणामध्ये सुखच आहे। निर्वाण हे परम सुखाची अवस्था आहे। तर या पद्धतीनं निर्वाण प्राप्त करण्याच्या अगोदर निर्वाण प्राप्त करण्यासाठी जे काही परिश्रम घ्यावे लागतात, तर ही जी काही स्थिती आहे ते निर्वाणाच्या अगोदरची स्थिती आहे। पण निर्वाण प्राप्त झाल्यानंतर हे परिश्रम संपतात आणि या परिश्रमाच्या आधारावर आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते, जे बोधी प्राप्त होते, बुद्धत्व प्राप्त होते, मुक्ती प्राप्त होते, तर त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दुःख उरत नाही, तर ती परम सुखाची अवस्था असते। हे राजांनी या प्रकरणाच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी निर्वाणामध्ये फक्त सुखच असते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतरच्या प्रकरणामध्ये निर्वाणाचे स्वरूप स्थिती संबंधी प्रश्न, तर यामध्ये सुद्धा आपण बघितलं की निर्वाणाच्या स्वरूपासंबंधी आपल्याला काही सांगता येत नाही। स्थितीसंबंधी, काळासंबंधी, प्रमाणासंबंधी, उपमानसंबंधी, कारणासंबंधी आणि हेतूसंबंधी। तर निर्वाणाच्या बाबतीमध्ये तर्काद्वारे आपण काही समजावून सांगू शकत नाही, कारण हे सगळ्या शब्दाच्या पलीकडे, तर्काच्या पलीकडे निर्वाण ज्याला आपण म्हणतो ते या सगळ्या बाबींच्या पलीकडे आहे। आपल्या तर्काची एक मर्यादा आहे, आपल्या तर्काची एक सीमा आहे ना। तर त्या तर्काद्वारे आपण निर्वाण सुख म्हणजे काय याचा अनुभव घेऊ शकत नाही, कारण निर्वाण हे अतुलनीय आहे, अनुत्तर आहे ना। म्हणून त्या निर्वाणासंबंधाने, त्याच्या स्थिती संबंधाने, काळासंबंधाने, स्वरूपासंबंधाने या कोणत्याही बाबतीमध्ये आपण निर्वाणाची व्याख्या करू शकत नाही, शब्दामध्ये त्याला बांधू शकत नाही। तर का बांधू शकत नाही? कारण निर्वाण कसं आहे, तर ते महासागरासारखं आहे, महासमुद्रासारखं आहे आणि त्या महासमुद्रामध्ये किती पाणी आहे, किती जीव प्राणी राहतात याचं मोजमाप जसं आपल्याला करता येत नाही, त्याचप्रमाणे निर्वाणाचं सुद्धा मोजमाप आपल्याला करता येत नाही। तर अशा पद्धतीनं राजाने निर्वाणाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व सुद्धा या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे। मग या ठिकाणी देवलोकांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे। देवलोकामध्ये अरूप काय, देवता आहेत काय, तर या संबंधाने आपण रूप ध्यानाच्या अवस्था, अरूप ध्यानाच्या अवस्था आणि त्यामध्ये जे जे काही देवलोक आपण बघितलेले आहे, तर देवलोकांची खरं म्हणजे उत्पत्ती जी आहे ती त्यांच्या त्यांच्या मानसिक अवस्थेच्या आधारावर होत असते, हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। तर अशा पद्धतीनं जी काही मानसिक परिस्थिती आहे त्या मानसिक परिस्थितीला अनुरूप प्रत्येकाचा जन्म होत असतो, प्रत्येकाला ती भूमी प्राप्त होत असते है ना। ज्यांनी एक प्रकारे अकुशलच कर्म केलेलं आहे त्या व्यक्तीला अपायभूमीमध्येच जन्म घ्यावा लागेल ना, त्याला काही सुगती प्राप्त होणार नाही, तर त्याला दुर्गतीलाच जावं लागेल, आहे की नाही। आणि ज्याने कुशल कर्म केलेले आहे त्याला चांगली भूमी प्राप्त होणार, त्याचा जन्म चांगल्या योनीमध्ये होणार आणि मनुष्य योनी झालं, देवलोक झालं, त्यामध्ये त्याचा जन्म होणार आहे। तर हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मग निर्वाणाचे गुण या ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे। आता राजाचा प्रश्न आहे की तुम्ही काही म्हणजे जे निर्वाणाचे गुण आहे ते निर्वाणाचे गुण कशा पद्धतीने आहे हे तुम्ही मला सांगावं। आणि मग ते निर्वाणाचे गुण सांगत असताना
ते सांगतात की कमळाचा एक गुण निर्वाणामध्ये आहे. तर कमळाचा कोणता गुण निर्वाणामध्ये आहे? तर आपणा सर्वांना माहीत आहे की कमळ हे चिखलामधून उगवते ना, निर्माण होते, चिखलामध्ये निर्माण होते आणि त्या चिखलातून वर 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 येत ते त्या चिखलाच्या वर येते. अतिशय सुंदर, मोहक, मनाला आकर्षित करणारं असं ते कमळाचं फूल. परंतु त्या चिखलातून उगवल्यानंतरही सुद्धा त्या कमळाच्या फुलावर कुठल्याही पद्धतीचं जे पाणी आहे ते पाणी थांबत नाही. म्हणजे त्याचा रंग सुद्धा त्याला नसतो, त्याचा गंध सुद्धा त्याला नसतो, त्या मातीचा ना, त्या चिखलाचा गंध किंवा रंग सुद्धा त्या कमळाला नसतो. तर त्या चिखलामधून अतिशय सुंदर, आकर्षक आणि मनमोहक असं हे कमळ फुलत असते. त्याच पद्धतीनं जे निर्वाण आहे ते निर्वाण सुद्धा या संसाररूपी चिखलामधूनच माणूस वर 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 ऊर्ध्वगामी उठतो आणि निर्वाणाचा मार्ग तो चोखाळतो आणि निर्वाणाचा मार्ग चालत 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 तो निर्वाण प्राप्त करतो. तर निर्वाणाची अवस्था कशी आहे? तर प्रतीकांच्या माध्यमातून समजवल्या गेलेलं आहे की निर्वाण त्या कमळासारखं आहे, शुद्ध आहे, मनमोहक आहे, आकर्षक आहे. आता तिथे त्या तळ्यातलं जे चिखल आहे ते चिखल त्याला लागू शकत नाही, नाही का? त्यावर एक पाण्याचा थेंब सुद्धा थांबू शकत नाही, इतकं निर्मळ आहे ना. आणि म्हणून निर्वाण कसं आहे? तर कमळासारखं आहे ना. तर निर्वाण कसं आहे? क्लेशांपासून अलिप्त आहे ना, क्लेशांपासून अलिप्त आहे. तर जसं हे चिखलापासून अलिप्त आहे कमळ, तसं निर्वाण कसं आहे? क्लेशांपासून अलिप्त आहे. क्लेश आपल्या सर्वांना माहित आहे. क्लेश म्हणजे काय? तर ज्याला आपण लोभ, द्वेष आणि मोह म्हणतो, हे काय आहेत? हे क्लेश आहेत. ज्याला आपण चित्तमल म्हणतो, चित्ताला लागलेले डाग, चित्ताला लागलेला मळ ना, जो मळ आपल्याला काढून टाकायचा आहे, ज्या मळापासून आपल्याला मुक्ती प्राप्त करायची आहे, आपल्या मनाची शुद्धता करायची आहे. आणि म्हणून हे जे चित्तमल आहे, ज्याला आपण क्लेश म्हणतो, या क्लेशांपासून अलिप्त असलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपण निर्वाण म्हणतो ना. असंस्कृत असं म्हणतो ना. संस्कृत म्हणजे काय? तर जिथे संस्कारितता आहे. संस्कारितता म्हणजे काय? तर जिथे राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे ना, म्हणून याला संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे. आणि असंस्कारित म्हणजे या क्लेशांपासून मुक्ततेची अवस्था ना, जिथे हे क्लेश नसतात, अशी ही अवस्था म्हणजे त्याला आपण निर्वाण म्हणतो. आणि म्हणून याला कमळाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. मग पुढे असं म्हटलेलं आहे की पाण्याचे 2 गुण निर्वाणामध्ये आहे. तर ते पाण्याचे 2 गुण कोणते? तर पाण्याचा पहिला गुण आहे शीतल. तर पाणी काय करते? आग शांत करीत असते. पाण्याचा हा अतिशय स्वाभाविक असा गुण आहे की पाणी आग शांत करते. निर्वाण सुद्धा काय शांत करते? तर निर्वाण सुद्धा क्लेशांना शांत करते. आता हे जे क्लेश आहे याला अग्नी सुद्धा म्हटलेलं आहे. हे काय आहे? अग्नी आहे. ती सतत आपल्या मनामध्ये भडकत राहते. त्या इंद्रियाचा विषय त्या इंद्रियाशी येऊन स्पर्श झाला की त्या स्पर्शामधून काय निर्माण होते? अग्नी निर्माण होते है ना. तर यालाच म्हटलेलं आहे रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी. तर हे जे तीनही क्लेश आहे हे अग्नीसारखे आहे. हे सतत जळत राहतात, सतत तृष्णा उत्पन्न होत राहते आपल्यामध्ये, सतत ते जळत राहतात. आणि निर्वाणामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबलेली असते है ना. ही जळण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली असते. जसं पाणी आगीला शांत करते तसं निर्वाण हे जे काही रागाग्नी आहे, द्वेषाग्नी आहे आणि मोहाग्नी आहे, या तीनही अग्नींना काय करत असते? शांत करत असते. तर पाण्याचा हा एक गुण निर्वाणामध्ये आहे. पाण्याचा हा एक गुण निर्वाणामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. पाणी काय करते? दुसरा गुण जो पाण्याचा आहे, तर दुसरा गुण पाण्याचा काय? थकलेल्यांना, तहानलेल्यांना, शोकलेल्यांना, मनुष्याची व पशूंची तहान पाण्यामुळे शांत होत असते. हे थकलेले लोक आहे, तहानलेले लोक आहे, व्याकुळ झालेले लोक आहे पाण्यामुळे, तर अशा व्यक्ती पाणी पिऊन तृप्त होत असतो, तो शांत होत असतो. तर अशाच प्रकारे
इथे निर्वाण काय होते, निर्वाण प्राप्तीमुळे काय होते, तर आपली तृष्णा जी आहे, तृष्णा म्हणजे तहान है ना, तृष्णा म्हणजे तहान, क्लेशांना आग म्हटलेला आहे ना, रागाग्नी, मोहाग्नी, द्वेषाग्नी. आता इथे जी तृष्णा आहे त्या तृष्णेला निर्वाण हे शांत करते ना. जसं पाणी पिल्यानंतर आपली तहान शांत होत असते, हा जो पाण्याचा दुसरा गुण आहे तोच गुण इथे निर्वाणामध्ये आपल्याला दिसून पडते. कारण निर्वाण प्राप्तीच्या नंतर आपली जी तहान आहे, ज्याला तृष्णा म्हटलेला आहे, तृष्णा म्हणजे तहान, तर ही जी तृष्णा आहे हे किती पद्धतीची सांगितलेली आहे, 3 प्रकारची तृष्णा सांगितलेली आहे. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. या तृष्णा आपल्याला बौद्ध धम्मामध्ये अशा पद्धतीच्या 3 तृष्णांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा याचा विस्तारानं आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. तर कामतृष्णा आपल्याला माहित आहे की आपल्या जे काही इंद्रिय आहे त्या इंद्रियाचे जे काही विषय आहे त्या विषयांना भोगण्याची जी काही आपली प्रवृत्ती आहे त्याला कामतृष्णा म्हणतात. आणि ही तृष्णा आपली वाटते की थोड्या वेळासाठी शमली, परंतु ती तृष्णा पुन्हा निर्माण होते आणि ते वारंवार आपल्याला शमवावी लागते. आणि म्हणून आपण सातत्यानं इंद्रिय सुखाचा उपभोग घेण्यामध्ये रममान झालेलो असतो, सातत्यानं इंद्रियाच्या सुखामध्ये आपण रममान असतो है ना. आणि म्हणून यालाच म्हटलेलं आहे कामतृष्णा. जी भोगण्याची प्रवृत्ती आहे त्याला कामतृष्णा म्हटलेलं आहे. नंतर भवतृष्णा आहे. या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की भवतृष्णा, भव म्हणजे अस्तित्वात येणे, तर अस्तित्वात येण्यासाठी जी काही कारण आहे ती कडी प्रतित्य समुत्पादामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की कशा पद्धतीनं अविद्यापासून ज्याची सुरुवात होते, विज्ञान उत्पन्न होते, नामरूप उत्पन्न होते, स्पर्श होतो, वेदना होतात, तृष्णा होतात, त्या तृष्णेबद्दल आपली आसक्ती निर्माण होते आणि त्या आसक्तीतून भवाची निर्मिती होते. तर अशा पद्धतीनं भवा म्हणजे अस्तित्वात येण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण अस्तित्वामध्ये येण्याचे आपण सर्व एक प्रकारे ते भवचक्र आपण स्वतःसाठी निर्माण करत असतो आणि या भवचक्रामध्ये फसल्यामुळे आपण वारंवार जन्म ग्रहण करत असतो. तर ही जी काही वारंवार जन्म ग्रहण करण्याची इच्छा, त्या म्हणजे त्याला पकडून ठेवण्याची जी काही इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे, तर त्या इच्छेमुळेच आपण जन्म ग्रहण करतो है ना. तर त्याला म्हटलेलं आहे भवतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. आता ही विभवतृष्णा एक वेगळ्या पद्धतीची तृष्णा, याला समजून घेण्यासाठी खूप वेळ लागेल. तर आपण या तीनही तृष्णांच्या संदर्भाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या तृष्णा है ना, तर निर्वाणामुळे काय होत असतात, शांत होत असतात. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. जसं पाण्यामुळे आपली तहान शांत होते तसेच निर्वाणामुळे या तीनही तृष्णा काय होतात, शांत होतात. तर पाण्याचा हा दुसरा जो गुण आहे तो निर्वाणामध्ये सामावलेला आहे. तर पाण्याचे हे 2 गुण निर्वाणामध्ये आहे असं या ठिकाणी भंते नागसेन आपल्याला सांगत आहेत. मग पुन्हा भंते राजा विचारतो की भंते नागसेन, औषधाचे 3 कोणते गुण आहेत जे निर्वाणामध्ये आहेत. आता औषधाचे 3 गुण कोणते आहेत हे या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगितलेले आहे. तर ते म्हणतात की मनुष्याचे दुःख औषधीमुळे बरे करता येते. हा काय आहे, औषधीचा पहिला गुण आहे. आपणा सर्वांना माहित आहे इथे 2-2 डॉक्टर आहे. एखाद्याला काही रोग झाला असेल तर त्या रोगावरचं ते औषध देतात आणि त्या औषध प्राशन केल्यामुळे तो रोग बरा होतो है ना, आजार बरा होतो, जो कुठला आजार झालेला असेल. तर त्याच पद्धतीनं जे क्लेश आहे तो आपला आजार आहे आणि हा आजार निर्वाणामुळे काय होतो, बरा होतो. म्हणून औषधाचा हा जो गुण आहे तो गुण आपल्याला निर्वाणामध्ये दिसून पडतो, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा गुण काय आहे औषधाचा, तर औषधाच्या गुणामुळे नुसता आजारच बरा होत नाही, तर औषधाने रोगाला समूळ नष्ट करता येते, मुळापासून नष्ट करता येते, तो पुन्हा होणारच नाही. अशा पद्धतीची पॅथी आपल्याला आज म्हणजे विज्ञान आपल्या ज्या काही म्हणजे ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, इलेक्ट्रो होमिओपॅथी असेल, एकापेक्षा एक सरस अशा पॅथी निर्माण झालेल्या आहे, ज्या पॅथीमुळे किंवा आयुर्वेद असेल तर आयुर्वेद सुद्धा एक उत्कृष्ट पॅथी आहे, हे सुद्धा आपण बघितलं. आणि या पॅथीमुळे जे रोग आहेत ते रोग कशा पद्धतीनं मुळासकट बरे होतात याचा अनुभव आपल्या
अनेकांनी आपल्या प्रत्येकाने घेतलेला आहे। तर हा त्या औषधीचा गुण आहे, फार मोठा गुण आहे की त्या औषधीमुळे जो रोग आहे तो समूळ नष्ट होते, मुळापासून नष्ट होते, म्हणजे पुन्हा तो उत्पन्नच होत नाही, ही त्या औषधाचा फार मोठा गुण आहे। त्याच पद्धतीनं निर्वाणाचा सुद्धा हा जो काही गुण आहे तो निर्वाणाचा गुण म्हणजे काय, जीवनातलं जे काही दुःख आहे त्या दुःखाला तो पूर्णपणे नष्ट करतो, समूळ नष्ट करतो। आणि दुःखाला पूर्णपणे नष्ट केल्यामुळे जी स्थिती उत्पन्न होते ती स्थिती सुखाची आहे, आणि ती निर्वाणाची जी अवस्था आहे, सुखाची अवस्था आहे, ती कायम आहे, ती कायम आहे ना। इथे अनित्यता आहे, तिथे नित्यता आहे, म्हणून निर्वाण जे सुख आहे ते परमसुख अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे। आणि अशा पद्धतीच्या रोगांना मुळासकट निर्वाणामध्ये नष्ट केल्या जाते, हा त्या औषधीचा दुसरा गुण जो आहे तो या निर्वाणामध्ये आहे, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिसरा गुण औषधीचा सांगितलेला आहे की औषधी काय आहे, अमृत आहे, अमृता समान आहे ना। औषध काय आहे, अमृता समान आहे, जे आपलं आयुष्य वाढवते, जे आपल्याला निरोगी ठेवते, जे आपल्याला स्वस्थ ठेवते है ना। तर ज्यापासून आपण सुख प्राप्त करतो, कारण निरोगी शरीर असेल तर त्या निरोगी शरीराच्या माध्यमातून मन सुद्धा स्वस्थ असते, आणि म्हणून औषध कसं आहे तर अमृता समान आहे। आणि म्हणून निर्वाण कसं आहे तर निर्वाण सुद्धा अमृता समान आहे ना, त्याला आपण अमृत म्हणतो, निर्वाणाला काय म्हणतो, अमृत म्हणतो। तर जसं औषध हे अमृता समान आहे तसं निर्वाण सुद्धा अमृता समान आहे। तर औषधीचा हा तिसरा गुण आपल्याला निर्वाणामध्ये पाहायला मिळतो। यानंतर म्हटलेलं आहे की महासमुद्र, या महासमुद्राचे इथे 4 गुण सांगितलेले आहेत। तर महासमुद्राचे कोणते कोणते 4 गुण आहे, तर महासमुद्राचा पहिला गुण जो सांगितलेला आहे तो महासमुद्र मृतदेह आपल्यामध्ये राहू देत नाही। आपल्याला माहित आहे एखादी बॉडी जर महासमुद्रामध्ये असेल, कोणी मेला असेल तर ती बॉडी महासमुद्र बाहेर फेकून देतो, 1-2 दिवसानंतर आपल्याला दिसून पडेल की ती बॉडी त्या किनाऱ्यावर येऊन पडलेली आहे। तर त्यामुळे मृत शरीर जे महासमुद्र आहे ते स्वतःमध्ये सामावून घेत नाही, हा महासमुद्राचा फार मोठा गुण आहे। त्याच पद्धतीनं जसं महासमुद्र एखाद्या मृत बॉडीला, मृत शरीराला सामावून घेत नाही, त्याच पद्धतीनं निर्वाण सुद्धा क्लेशांना आपल्यामध्ये सामावून घेत नाही। तर काय करते महासमुद्र, जसं ती बॉडी बाहेर फेकते तसं निर्वाण सुद्धा या क्लेशांना बाहेर फेकून देते ना। तर तिथे निर्वाणामध्ये क्लेश राहूच शकत नाही। तर निर्वाणामुळे काय होते की ते क्लेश आहे ते बाहेर फेकल्या जाते, जसं महासमुद्र ती बॉडी बाहेर फेकून देतो, हा निर्वाणाचा पहिला गुण आहे। जसं तो महासमुद्राचा पहिला गुण आहे तसाच निर्वाणामध्ये सुद्धा हा गुण महासमुद्राचा आपल्याला दिसून पडतो। दुसरा गुण काय, तर दुसरा गुण सांगितलेला आहे महासमुद्र हा विशाल आहे, विशाल अमर्याद आहे, ज्याला मर्यादा नाही। त्याच पद्धतीनं जी निर्वाण आहे ते सुद्धा अमर्याद आहे, त्याला मर्यादा नाही, अमर्याद आहे। महासमुद्रामध्ये सर्व प्राणी सामावून जातात, मोठे मोठे जीव प्राणी आपल्याला पाहायला मिळतात, खूप मोठे मोठे जीव प्राणी त्यामध्ये पाहायला मिळतात, हजारो नाही, सैकडो नाही, लाखो नाही, तर करोडो जीव त्या महासमुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, लहान मासे, मोठे मासे है ना। तर सर्वच प्रकारचे मासे आणि जीव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात है ना। तर त्या सर्वांना महासमुद्र काय करतो, आपल्यामध्ये सामावून घेत असतो। तर त्याच पद्धतीने निर्वाण कसं आहे, तर निर्वाण हे विशाल आहे ना, ब्रह्मांडा एवढी त्याची व्याप्ती आहे, अमर्याद आहे ना, आणि त्याच्यामध्ये सर्व सामावलेलं आहे, सर्व ब्रह्मांडच त्या निर्वाणामध्ये सामावलेलं आहे, इतकी त्याची व्याप्ती आहे, इतकी त्याची विशालता आहे। जशी महासमुद्राची विशालता हा दुसरा गुण सांगितलेला आहे, तसाच निर्वाणाचा सुद्धा हा दुसरा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे की तो महासमुद्रासारखा विशाल आहे, अमर्याद आहे ना। नंतर असं म्हटलेलं आहे की महासमुद्र मोठमोठ्या जीव प्राण्याचे निवासस्थान आहे, महासमुद्र हा मोठमोठ्या जीव प्राण्याचे निवासस्थान आहे। आपल्याला माहित आहे मोठे मोठे मासे त्यामध्ये आहे, हजारो नव्हे तर लाखो नव्हे तर करोडोच्या संख्येने त्या महासमुद्रामध्ये आपल्याला हे जीव आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे निर्वाण कसं आहे, तर निर्वाण अहर्तांसाठी विमल आहे, क्षीणाश्रव आहे, इथे क्षीयाश्रव लिहिलेला आहे पण ते क्षीणाश्रव आहे, म्हणजे आश्रवाला क्षीण केलेला आहे, व संयमशील लोकांकरिता निवासस्थान आहे।
तर निर्वाण हे कोणासाठी निवासस्थान आहे? तर निर्वाण हे जे अर्हत आहेत है ना, ज्यांनी मुक्ती प्राप्त केलेली आहे, ज्यांनी क्लेशांना तोडलेलं आहे, क्लेशांना नष्ट केलेलं आहे, बंधनापासून मुक्त झालेलं आहे आणि त्यांचं चित्त विमल झालेलं आहे, पाण्यासारखं शुद्ध झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे, आश्रवातून मुक्त झालेलं आहे, ते सामर्थ्यवान बनलेले आहे, त्यांना बल प्राप्त झालेले आहे. कारण निर्वाण प्राप्तीनंतर बल प्राप्त होत असते, तर त्यांना काही बल प्राप्त झालेलं आहे. ते संयमशील जे लोक आहेत ना, ज्यांनी मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या चारही ब्रह्मविहारांमध्ये रममाण होणारे जे लोक आहेत, अशा लोकांचं निवासस्थान आहे काय? निर्वाण हे निवासस्थान आहे. जसं महासमुद्रामध्ये हे सगळे मासे राहतात, तसं निर्वाण सुख घेणारे हे जे लोक आहेत यांना काय म्हटलेलं आहे? ते कसे आहेत? तर ते अर्हत आहेत, विमल आहेत, आश्रवांचा नाश करणारे लोक आहेत, ते सामर्थ्यवान आहेत, संयमशील आहेत. आणि अशा या लोकांचं निवासस्थान काय आहे? तर निर्वाण हे त्यांचं निवासस्थान आहे. तर त्यानंतर म्हटलेलं आहे की महासमुद्र विभिन्न, विविध, विपुल तरंगांनी फुलांना फुलवीत असतो. महासमुद्र विभिन्न, विविध, विपुल तरंगांनी फुलांना फुलवीत असतो. त्याचप्रमाणे निर्वाण हे विभिन्न, विविध, विपुल, परिशुद्ध, विद्यासंपन्न, विमुक्त लोकांना फुलाप्रमाणे फुलवीत असतो. तर जे विमुक्ती प्राप्त करीत असतात, जे बुद्धत्व प्राप्त करीत असतात, जे मुक्त अवस्थेला प्राप्त होत असतात, त्यांना वेगवेगळ्या अभिज्ञा प्राप्त होत असतात, त्यांना वेगवेगळं ज्ञान प्राप्त होत असते है ना. तर ते कसे असतात? परिशुद्ध असतात, पूर्णपणे त्यांची परिशुद्धी झालेली असते, कुठलाही क्लेश शिल्लक नसतो. विद्यासंपन्न असतात, ते प्रज्ञेचा पूर्णपणे विकास झालेला असतो ना. एक प्रकारची सम्यक दृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते आणि त्या सम्यक दृष्टीच्या माध्यमातून, त्या प्रज्ञेच्या माध्यमातून जे सत्य आहे ते पूर्ण सत्य त्यांना गवसलेलं असते आणि या अनुषंगाने ते सत्याला पूर्णपणे जाणत असतात ना. आणि म्हणून ते कसे असतात? तर ते विद्यासंपन्न असतात. म्हणून निर्वाण काय करते? तर निर्वाण अशा विद्यासंपन्न लोकांना फुलवते. असे विद्यासंपन्न लोक निर्वाणामध्ये तयार होत असतात है ना. तर त्यांना वेगवेगळ्या अभिज्ञा प्राप्त होत असतात, कोणाला रिद्धिबल प्राप्त होत असते, कोणी प्रज्ञेमध्ये श्रेष्ठ होत असतो. असे वेगवेगळ्या पद्धतीच्या बलांनी युक्त असे त्या ठिकाणी लोक निर्माण होत असतात नाही का. जे अर्हत ज्याला आपण म्हणतो, ज्यांनी निर्वाण प्राप्त केलेला आहे, त्या निर्वाण प्राप्त लोकांची जी काही प्रज्ञा आहे ते अशा पद्धतीनं विकसित झालेली असते की त्यांना वेगवेगळ्या गुणांची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. तर आपल्याला असं दिसून पडते की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जे काही, जसं आता महाकाश्यप होते तर ते समाधीमध्ये म्हणजे प्रज्ञेमध्ये एक प्रकारे सर्वश्रेष्ठ होते असं आपल्याला पाहायला मिळतात. किंवा आपले सारीपुत्त आहे, तर सारीपुत्ताची जी प्रज्ञा होती ते अतिशय उत्तम अशा पद्धतीची प्रज्ञा होती. महाकाश्यप समाधीमध्ये एक प्रकारे उत्तमता त्यांनी प्राप्त केलेली होती. महामौद्गल्यांनी ज्याला आपण रिद्धिबल म्हणतो, त्या रिद्धिबलामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं होतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रज्ञेमध्ये उत्पन्न करण्याची जी काही क्षमता आहे ती कशामध्ये आहे? तर निर्वाणामध्ये आहे. तर हा महासमुद्राचा जो गुण आहे तो आपल्याला निर्वाणामध्ये आपल्याला दिसून पडतो. नंतर म्हटलेलं आहे भोजन. तर या भोजनाचे 5 गुण सांगितलेले आहे जे निर्वाणामध्ये आहे. या भोजनाचे कोणते 5 गुण निर्वाणामध्ये सांगितलेले आहे? तर ते म्हणतात की हे राजा, भोजन सर्व जीव प्राण्यांचे आयुष्याचे रक्षण करतो. जीव प्राण्यांचे आयुष्य रक्षण करतो. आपल्याला माहित आहे आपण जे जगत आहोत ते भोजनामुळे जगत आहोत. जर आपण भोजन प्राशन करणं बंद केलं तर आपण काही दिवसामध्ये आपण मेल्याशिवाय राहणार नाही, मरणार. म्हणून आपण रोज भोजन करतो आणि या भोजनामुळे आपलं आयुष्य पुढे पुढे जात असते ना. तर इथे आता आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही अडथळा नाही आणि अडथळ्याशिवाय आपण आपलं आयुष्य जगत आहोत आणि एक परिपक्व, एक परिपूर्ण आयुष्य आपण जगतो ना. सगळेच लोक परिपूर्ण आयुष्य जगत नसतात. मागे झालेल्या प्रकरणामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. परंतु भोजनामुळे मात्र आपलं लक्षण होते. त्याचप्रमाणे प्राप्त केलेले निर्वाण वृद्धत्व व मृत्यूपासून सर्व प्राण्यांचे आयुष्य रक्षण करतो. तर इथे काय होत असते? तर तिथे निर्वाणामध्ये सुद्धा रक्षण होते. कशाचं रक्षण होते?
तर एक प्रकारे आपण भवचक्रातून मुक्त होतो. म्हणजे इथे जे वृद्धत्व म्हटलेलं आहे आणि मृत्यूपासून सर्व प्राण्यांचे आयुष्य रक्षण होते. म्हणजे निर्वाणामुळे काय होते, तर निर्वाणामुळे भवचक्र तुटते आणि निर्वाणामुळे भवचक्र तुटल्यामुळे जन्म ग्रहण करण्याची आणि मृत्यूची ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी थांबते. आणि मग जन्मच नसेल तर मग वृद्धत्व येणार नाही, कोणतेही जी काही रोग आहेत ते होणार नाही. आणि भवचक्र तुटल्यामुळे आपण जन्म ग्रहण करणार नाही, जन्म ग्रहण न केल्यामुळे आपल्याला मृत्यू येणार नाही. म्हणजे मृत्यू आणि जन्म, जन्म आणि मृत्यू हा जो काही फेरा आहे, तर या फेऱ्यामधून आपण काय होतो, बाद होतो. तर अशा पद्धतीचं जे निर्वाण ज्याला आपण म्हणतो, हा निर्वाण म्हणजे भोजनाचा जो गुण आहे तो भोजनाचा गुण या ठिकाणी निर्वाणामध्ये आपल्याला दिसून पडते. आपलं या ठिकाणी रक्षण होत असते. कशापासून रक्षण होत असते, तर दुःखापासून, दुःखचक्रापासून, भवचक्रापासून आपलं या ठिकाणी रक्षण होते. असा हा भोजनाचा पहिला गुण या ठिकाणी आपल्याला दिसून पडतो. तर भोजनाचा दुसरा गुण काय सांगितलेला आहे की भोजन सर्व प्राण्याचे सामर्थ्य वाढवितो. भोजनामुळे आपल्याला शारीरिक बल प्राप्त होत असते, ताकद प्राप्त होत असते, ऊर्जा प्राप्त होत असते, है ना. आणि त्याच पद्धतीने निर्वाण कसं आहे, तर निर्वाण सुद्धा सर्व प्राण्यांचे रिद्धी सामर्थ्य वाढवतो ना. तर सामर्थ्य वाढवतो, बल वाढवतो, आपल्याला काही बल प्राप्त होत असतात. आपल्या स्वतःच्या पूर्वजन्माविषयी म्हणजे माहिती प्राप्त करण्याचं एक बल आपल्याला प्राप्त होत असते. दुसऱ्यांचे पुनर्जन्म पाहण्याची जी काही क्षमता आहे ते सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते, रिद्धिबल प्राप्त होत असते. तर अनेक पद्धतीचे जे काही बल आहे ते बल निर्वाण प्राप्तीमुळे आपल्याला प्राप्त होत असते. तर जसं अन्नामुळे बल प्राप्त होते तसं निर्वाणामुळे सुद्धा काही बल प्राप्त होत असतात. हे भोजनाचा हा जो दुसरा गुण आहे हा या ठिकाणी सांगितलेला आहे. तिसरा गुण सांगितलेला आहे, भोजनामुळे काय निर्माण होते, सौंदर्य निर्माण होते. तर आपल्या सकस आहारावर आपलं सौंदर्य सुद्धा निर्माण होत असते. आपण जे काही सकस आहार ग्रहण करतो, चांगला आहार ग्रहण करतो, शुद्ध आहार ग्रहण करतो, त्यातून आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची चकाकी निर्माण होत असते, एक प्रकारचं सौंदर्य निर्माण होत असते, है ना. तर त्याचप्रमाणे निर्वाणामुळे काय प्राप्त होते, तर निर्वाणामुळे सुद्धा गुणसौंदर्य प्राप्त होत असते. गुणसौंदर्य म्हटलेलं आहे या ठिकाणी, इथे बाह्य सौंदर्य नाही. तर निर्वाण ही अशी वस्तू आहे ज्या निर्वाणामध्ये आपल्या गुणांचा पूर्णपणे विकास होतो. मैत्रीचा विकास होतो, करुणेचा विकास होतो, मुदितेचा विकास होतो, उपेक्षेचा विकास होतो, प्रज्ञेचा विकास होतो, वीर्याचा विकास होतो. तर हे जे काही बुद्धत्वाचे गुण आहे या गुणांचा परिपूर्ण विकास आपण निर्वाणाच्या अवस्थेमध्ये साधत असतो. आणि यातून काय निर्माण होते, तर सौंदर्य निर्माण होते ना. बुद्ध किती सुंदर होते. तर बुद्ध अशा पद्धतीनं बुद्धाचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व या गुणांच्या परिपूर्ण विकासामुळे साधल्या जात होतं, आहे की नाही. सारीपुत्र त्या अश्वजितकडे पाहून आकर्षित होतात. तर अश्वजितचं सौंदर्य कशामुळे होतं, तर त्याच्या गुणामुळे होतं. तर त्याने जे काही त्याच्यामध्ये जे काही धम्म आचरण केल्यामुळे गुण आलेले होते, त्या गुणाच्या आधारावर त्याचं जे काही सम्यक आचरण होतं त्या आचरणाकडे पाहून, त्याच्या चालीकडे पाहून, त्याच्या एकंदरीत त्या कृतीकडे पाहून सारीपुत्र त्याच्याकडे आकर्षित झालेला होता की किती संयमानं चालत आहे, किती स्मृतीपूर्वक तो चालत आहे ना. तर या सगळ्या हे जे काही गुण त्यांनी आत्मसात केलेले होते हे गुण आपल्याला आकर्षित करीत असतात. आणि हे गुण कशामुळे निर्माण होत असतात, तर हे गुण धम्म आचरणाने निर्माण होत असतात. आणि परिपूर्ण गुणांचा विकास आपण जेव्हा निर्वाण प्राप्त करतो तेव्हा या गुणांचा परिपूर्णपणे विकास होत असतो. आणि याला सौंदर्य म्हटलेलं आहे, गुण सौंदर्य. आणि हे कशामुळे प्राप्त होते, तर निर्वाणामुळे प्राप्त होते. हा भोजनाचा तिसरा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. चौथा गुण सांगितलेला आहे, भोजन सर्व प्राण्यांचे कष्ट शांत करीत असतो. दिवसभर थकून भागून माणूस घरी येतो, त्याला प्रचंड भूक लागलेली असते, शरीर थकलेलं असते, मन थकलेलं असते आणि आता त्याला भोजनाची गरज असते. आणि अशा प्रसंगी त्याला योग्य वेळी जर योग्य भोजन मिळालं तर तो तृप्त होतो, है ना. तर तृप्तीची ढेकर दिली असं आपण म्हणतो. तर तो तृप्त होतो, आनंद होतो त्याला. एक प्रकारचं त्याचं जे कष्ट आहे ते कष्ट शांत होत असते. तो कष्ट आपलं विसरून जातो
त्याचं भूक भागलेली असते, शमन झालेलं असते त्याच्या भुकेचं, आणि जे काही त्या भुकेमुळे त्याचं शरीर व्याकुळ झालेलं असते, ती शरीराची व्याकुळता त्या ठिकाणी नष्ट होते, त्याचं शरीरही शांत होते आणि मनही शांत होत असते. तर हा भोजनाचा गुण आहे. त्याचप्रमाणे निर्वाणाचा सुद्धा हा गुण आहे. काय की जिथे क्लेश संपतात, दुःख कष्ट शांत करीत असतो ना, क्लेशांना शांत करतो, दुःखांना शांत करतो आणि कष्टांना सुद्धा शांत करतो. इथे कुठले कष्ट आलेले आहेत, तर मानसिक स्तरावर आपण मुक्तीसाठी जे काही कष्ट करतो ते कष्ट सुद्धा आता निर्वाणामध्ये संपलेले आहेत, क्लेश संपलेले आहे, दुःखाचा आता त्या ठिकाणी ठाव ठिकाणा नाही. तर हे कशामुळे प्राप्त झालं, तर निर्वाणामुळे प्राप्त झालं. जसं भोजनामुळे तो माणूस त्याची व्याकुळता संपते, तो शांत होतो, त्याच पद्धतीनं निर्वाण प्राप्त केल्यामुळे आपले क्लेश शांत होतात, दुःख नष्ट होते, आपलं कष्ट एक प्रकारे शांत होत असते. तर हा भोजनाचा चौथा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. आता भोजनाचा पाचवा गुण काय सांगितलेला आहे, की भोजन सर्व प्राण्यांची भूक भागवतो, दुबळेपण समाप्त करीत असतो. तर आपला दुबळेपणा है ना, म्हणून डॉक्टर सल्ला देतात की योग्य वेळी जेवण करा, सकस आहार घ्या, फळ खा, तर वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आपल्याला डॉक्टर सल्ला देतात. आणि हा सल्ला जो कोणी आत्मसात करतो, त्या पद्धतीने तो वागतो, त्याचा दुबळेपणा समाप्त होत असतो ना. आणि अशा पद्धतीनं शरीरामध्ये एक प्रकारची तरतरी येत असते, शरीराची शक्ती वाढत असते, हे आपल्याला दिसून पडते. तर याप्रमाणे भोजन जसे आपल्या शरीराच्या दुबळेपणा समाप्त करतो, त्याच पद्धतीनं निर्वाणामुळे काय होते, तर निर्वाणामुळे सुद्धा सर्व प्राण्यांचे दुःख दूर होतात, भूक भागते, दुबळेपणा समाप्त होत असतो. तर इथे जो काही मनाचा दुबळेपणा आहे, हा दुबळेपणा क्लेशांमुळे निर्माण होते, तृष्णेमुळे निर्माण होते. तर आता तृष्णा संपली, क्लेश संपला, आणि आता इथे दुःखाची अवस्था संपली, परमसुखाची अवस्था प्राप्त झाली. म्हणजे मनाचा जो काही दुबळेपणा आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि हा जो काही पाचवा गुण आहे भोजनाचा, तो पाचवा गुण आपल्याला निर्वाणामध्ये सुद्धा दिसून पडते, की इथे आता कुठल्याच पद्धतीचा दुबळेपणा उरलेला नाही. भयापासून मृत्यू म्हणजे मुक्ती, कुठल्याच पद्धतीचं मृत्यूचा सुद्धा आता त्या ठिकाणी भय राहिलेलं नसते. कारण तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधूनच जेव्हा बाद होतो, तेव्हा मृत्यूचं भय असण्याचं काही कारणच नाही. तर अशा पद्धतीनं सगळ्याच म्हणजे क्लेशांपासून तो मुक्त होत असतो. हा भोजनाचा पाचवा गुण निर्वाणामध्ये आपल्याला दिसून पडते. नंतर म्हटलेलं आहे आकाशाचे 10 गुण कोणते आहेत. तर आकाशाचे 10 गुण इथे सांगताना ते म्हणतात, सहजपणे आपण हे समजू शकतो, आकाश जन्म घेत नाही. आकाश जन्म घेत नाही. खरं म्हणजे आपल्याला हे जे दिसते आकाश, ते सुद्धा आपला भ्रम आहे. आकाश सुद्धा पोकळीच आहे. परंतु आपल्याला पाहत असताना काय दिसते, तर ते निळसर जे आहे, असं मंडप टाकलाय, मोठा भारी मंडप, अशा पद्धतीनं आपल्याला ते आकाश दिसते. पण हे आकाश जन्म घेते काय? निर्वाणाचा हा पहिला गुण आहे. आकाश जन्म घेत नाही. तसं निर्वाणामध्ये जन्माची अवस्था पूर्णपणे संपलेली असते. आकाश म्हातारा होत नाही, आकाश मरतही नाही, आकाश पडतही नाही. आकाश पडत नाही ना, खाली पडत नाही. तसंच निर्वाण सुद्धा खाली पडत नाही. म्हणजे निर्वाणाची जी अवस्था आहे ती स्थिर अवस्था आहे, ती स्टॅटिक आहे, थांबलेली. तिथेच निर्वाण स्थिर झालेलं आहे. जसं इथे अस्थिर आहे, संसारामध्ये अस्थिरता आहे, निर्वाणामध्ये स्थिरता आहे, म्हणून ते खाली पडत नाही. निर्वाण प्राप्त केलेल्या व्यक्तीची अधोगती होत नाही है ना, तर त्याची अधोगती होत नाही, तो त्या निर्वाणिक अवस्थामध्ये स्थिर होत असतो. त्याच पद्धतीनं आकाश जसं उत्पन्न होत नाही, तसं निर्वाण सुद्धा उत्पन्न होत नाही. ते उत्पत्तीचा भाग नाही आहे. निर्वाणाची अवस्था आहे, ती अवस्था आपल्याला प्राप्त करावी लागते, तिथपर्यंत जावं लागते, तिथपर्यंत पोचावं लागते. निर्वाण जिथे आहे तिथे आहे, ते उपलब्ध आहे, म्हणून ते उत्पन्न होत नाही. ते अजय आहे, ते चोरता येत नाही. निर्वाणाला कोणाचा आधार लागत नाही ना. पक्ष्यांना फिरता येते, म्हणजे त्या आनंदामध्ये आपल्याला एक प्रकारे विवरण म्हणजे काय काय करता येते, तर आनंदामध्ये आपल्याला रममान होता येते. आकाशाला जसं आवरण नाही, तसं निर्वाणाला सुद्धा आवरण नाही. आपण आकाशाला आपल्या कवेत घेऊ शकत नाही किंवा त्यावर आवरण चढवू शकत नाही, इतकं ते अमर्याद आहे. तसंच निर्वाणाला सुद्धा आपण आवरण चढवू शकत नाही. आकाश अनंत आहे, तसंच निर्वाण सुद्धा अनंत आहे. तर आकाशाचे हे जे काही 10 गुण सांगितलेले आहे,
हे 10 गुण आपल्याला निर्वाणामध्ये सुद्धा पाहायला मिळते। तर निर्वाण सुद्धा काय होते, ते म्हातारं होत नाही, मरत नाही, ते सुद्धा अनंत आहे, त्याला आवरण चढवता येत नाही, आहे की नाही। तर हे जे आकाशाचे 10 गुण आहेत ते निर्वाणामध्ये सामावलेले आहे असं आपल्याला दिसते। नंतर म्हटलेलं आहे की मणिरत्नाचे 3 गुण निर्वाणामध्ये आहेत, तर ते 3 गुण कोणते? मणिरत्नाचे 3 गुण इथे सांगितलेले आहे। मणिरत्न काय हे आपल्याला काही माहित नाही, कारण आपण मणिरत्न पाहिलेलं नाही। तर मणिरत्नामुळे काय असं म्हणतात की मणिरत्नामुळे मनोकामना, मणिरत्न जे आहे ते मनोकामना पूर्ण करते ना। तर त्याचप्रमाणे निर्वाण मनोकामना पूर्ण करीत असते। हा मणिरत्नाचा पहिला गुण आपल्याला निर्वाणामध्ये दिसून येत असते। तर तसेच मणिरत्न आनंद देणारे असते। आता यात काही शंका नाही की निर्वाण आपल्याला आनंद देत असते, ती परिपूर्ण आनंदाचीच अवस्था असते, सुख असते, आनंद असते। आणि ह्या अवस्था ध्यानाच्या अवस्थेमधूनच आपण प्राप्त करत करत जात असतो। विशेषतः आपण 4 ध्यानाच्या अवस्थेमध्ये पाहिलं, 4थ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये एक प्रकारची सुख आणि एकाग्रता, 3ऱ्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये सुख आणि एकाग्रता असते। तर अशा या ध्यानाच्या अवस्थेतून आपण ज्यावेळेस जातो आणि निर्वाण प्राप्त करतो, त्या ठिकाणी सुख आणि सुखच असते, परम सुखाची अवस्था ज्याला आपण म्हणतो। तर मणिरत्न जसा आनंद देत असते, तशाच पद्धतीचा आनंद आपल्याला निर्वाणामध्ये उपभोगायला मिळते। तर हा दुसरा गुण। त्याचप्रमाणे मणिरत्न कसं आहे, तर ते म्हणतात की मणिरत्न हे प्रकाश देणारे आहे, प्रकाश। तर निर्वाण सुद्धा कसं आहे, निर्वाण सुद्धा प्रकाश देणारा आहे। निर्वाणामध्ये प्रकाशच प्रकाश असतो, अंधकाराचं एक किरण सुद्धा निर्वाणामध्ये नसते। संपूर्ण प्रज्ञा, पूर्ण विकसित झालेली प्रज्ञा, पूर्ण विकसित झालेली दृष्टी, ज्याला आपण सम्यक दृष्टी अशा पद्धतीने म्हणतो। आता तिथे अंधकाराचा लवलेशही आपल्याला दिसून पडत नाही, है ना। प्रकाशच प्रकाश, प्रकाशच प्रकाश, असं हे निर्वाण आहे। तर हा मणिरत्नाचा 3रा गुण आपल्याला या निर्वाणामध्ये दिसून पडते। पुढे म्हटलेलं आहे लाल चंदन। लाल चंदन मी पण बघितलेलं नाही, तर तुमच्यापैकी कोणी बघितलेलं असेल, ऐकलेलं असेल, मला माहित नाही। पण इथे लाल चंदनाचे 3 गुण सांगितलेले आहे। लाल चंदनाचे 3 गुण कोणते? आता तसंही चंदन फार दुर्लभ आहे। चंदन विशेषतः किती महाग आहे हे आपल्याला माहित आहे। कर्नाटकाकडे तो वीरप्पन नावाचा चंदन तस्कर होता, हे आपणा सर्वांना आठवत असेल, नाही का। चंदनाची तस्करी करायचा। तर आपण एखाद्या माणसाची मयत झाली की त्या माणसाच्या मयतीमध्ये त्याच्या प्रेतावर टाकायसाठी आपण चंदनाची लाकडं घेऊन आणतो, है ना, छोट्याशा पुडीमध्ये बांधून आणतो। आणि ते महाग असतात हे आपल्याला माहित आहे ना। ते चंदनाचे असतात किंवा नसतात माहित नाही, पण दुकानदार मात्र चंदनाची आहे म्हणून आपल्या हाती तो थमवून देत असतो। आणि मग ती लाकडं आपण एक प्रकारे त्या अस्थिवर आपण टाकत असतो, नाही का। तर अनेक जे लोक आहे मोठे मोठे, ते चंदनाच्या लाकडामध्ये त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो, तर ते प्रेतच्या चंदनाच्या लाकडाने जाळतात, असंही आपल्याला दिसून पडते। म्हणजे हे जे काही लाल चंदन आहे, त्या चंदनामध्ये हे श्रेष्ठ पद्धतीचं चंदन असं असायला पाहिजे, म्हणून त्याला लाल चंदन म्हटलेलं आहे। आणि हे दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे आणि अतिशय महागडं आहे, है ना। त्याच पद्धतीनं निर्वाण सुद्धा कसं आहे, दुर्लभ आहे, ते सहजासहजी प्राप्त होत नाही, कठोर परिश्रम घ्यावे लागतात। आणि कठोर परिश्रम घेतल्यानंतरच निर्वाण हे जे काही आपल्याला प्राप्त होत असते। तर हा लाल चंदनाचा गुण आपल्याला निर्वाणामध्ये दिसून पडते। दुसरा गुण काय सांगितलेला आहे, तर लाल चंदनात सुगंध अतुलनीय आहे। तर आपल्याला दिसून पडते की जे चंदन आहे ते सुगंधित असते। तर चंदनाचा जो सुगंध आहे तो आपल्याला सहजपणे अनुभवता येतो। चंदनाचं जर असली लाकूड आपल्या समोर आणलं तर त्याचा जो सुगंध आहे तो आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो। तर मग हे जे अतुलनीय असं लाल चंदन आहे, तर त्या लाल चंदनाचा सुगंध सुद्धा कसा आहे, अतुलनीय आहे। हा लाल चंदनाचा दुसरा गुण इथे सांगितलेला आहे। त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा कसा आहे, तर निर्वाणाचा सुगंध सुद्धा अतुलनीय आहे ना। तर निर्वाणाचा सुगंधही सुद्धा अतुलनीय आहे, जसा शिलाचा सुगंध म्हणतो। तर आपण अगरबत्ती जातो, त्या अगरबत्तीचा सुगंध जसा निघतो, तसा शिलाचा सुद्धा सुगंध दरवळत असतो। तर हा जो सुगंध आहे तो गुणात्मक सुगंध आहे। लोकांना
प्रेरणा देणारा, आकर्षित करणारा, लोकांना मोहित करणारा असा हा शिलाचा सुगंध असतो. तसाच निर्वाणाचा सुगंध सुद्धा अशा पद्धतीचा सुगंध असतो. तर हा लाल चंदनाचा दुसरा गुण आपल्याला निर्वाणामध्ये पाहायला मिळते. तिसरा गुण काय सांगितलेला आहे की लाल चंदनाची सज्जन लोक प्रशंसा करतात, है ना. स्वाभाविक गोष्ट आहे, कारण ते अतिशय दुर्मिळ असल्यामुळे त्याची लोक प्रशंसा करतात. निर्वाणाची सुद्धा काय करतात, प्रशंसा होत असते. तर निर्वाण प्राप्त जो व्यक्ती असतो, है ना, तर त्या व्यक्तीची प्रशंसा होत नसते. तर त्या व्यक्तीने जे काही निर्वाण प्राप्त केलेलं आहे, त्या निर्वाण प्राप्तीमुळे जे काही गुण आहेत, त्या निर्वाणाच्या गुणामुळे त्या पद्धतीचं तो जो काही आचरण करतो, त्या आचरणावरून एक प्रकारे त्याच्या निर्वाणिक अवस्थेची काय होत असते, प्रशंसा होत असते, गुणात्मक असते. म्हणून निर्वाण कसं आहे, गुणात्मक आहे. त्या गुणांची प्रशंसा होते, व्यक्तीची प्रशंसा होत नाही. म्हणून हा जो लाल चंदनाचा तिसरा गुण आहे, हा तिसरा गुण आपल्याला निर्वाणामध्ये पाहायला मिळते. नंतर इथे लोणीचं उदाहरण दिलेलं आहे. तर लोणीमध्ये किती गुण आहे, तर लोणीमध्ये सुद्धा 3 गुण आहेत. आता बऱ्याच लोकांच्या घरी लोणी आपल्याला दिसत नाही, पण पूर्वीचे जे लोक होते त्यांच्या घरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लोणी आपल्याला दिसायचं. लोकांच्या घरी दूध असायचं आणि त्या दुधावरची जी साय आहे, ती साय ते काढून त्याचं घुसळण करून लोणी निर्माण व्हायचं आणि त्या लोणीतून तूप निर्माण होते. ही प्रक्रिया आपल्याला माहीत आहे. आता इथे बरेचसे वयस्कर लोक असल्यामुळे त्यांना लोणी म्हणजे काय हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. मी लहानपणी बघितलं, पण बऱ्याच वर्षापासून लोणी मी प्रत्यक्ष काही बघितलेलं नाही. पण लोणीमध्ये सुद्धा 3 गुण असतात आणि ह्या 3 गुण निर्वाणामध्ये सुद्धा असतात, हे या ठिकाणी भंते नागसेनांनी विशद केलेलं आहे. तर लोणीचं पहिलं गुण काय आहे, तर लोणी सौंदर्य संपन्न आहे, म्हणजे पाहायला सुंदर दिसते. आता ज्यांनी लोणी पाहिलं असेल त्यांनी त्या लोणीचं सौंदर्य काय असते हे अनुभवलेलं असेल, आहे की नाही. तर लोणी कसं आहे, पाहायला सुंदर आहे. तर त्याचप्रमाणे निर्वाण कसं आहे, निर्वाण सुद्धा सुंदर आहे. सुंदर कशाच्या आधारावर, तर इथे म्हटलेलं आहे गुण सौंदर्य संपन्न आहे. निर्वाण कसं आहे, गुण सौंदर्य संपन्न आहे, ज्याचा उल्लेख मी आत्ताच केला. तर त्याची सुंदरता कशामुळे आहे, तर त्याची सुंदरता गुणामुळे आहे. निर्वाणाची जी सुंदरता आहे ती गुणामुळे आहे. म्हणून हे जे गुण जो व्यक्ती धारण करत असतो, त्या गुणाच्या आधारावर त्याची प्रशंसा होत असते. म्हणजे लोणीचा हा पहिला गुण आपल्याला निर्वाणामध्ये दिसून पडतो. मग लोणी कसा आहे, तर लोणी सुगंध संपन्न आहे. त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण शीलगंध संपन्न आहे, ते शिलाने युक्त आहे. शिलाच्या आधारावरच निर्वाणाचा रस्ता आपल्याला पुढे पुढे चालत जावा लागतो. त्याच पद्धतीनं निर्वाण जसं सुगंध संपन्न आहे, तसं निर्वाण सुद्धा शीलगंध संपन्न आहे ना. तिसरा गुण इथे सांगितलेला आहे की लोणी कसं आहे, तर रस संपन्न आहे, रस संपन्न. त्याचप्रमाणे निर्वाण सुद्धा हे रस संपन्न आहे. धम्मरसंग सब्बरसंग धम्मरसंग जिनाती असं म्हणतो आपण. तर सर्व रसांमध्ये धम्मरस हे श्रेष्ठ रस आहे ना. तर ज्या गोष्टीमध्ये आपण रस घेतो, ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो ना, रसयुक्त ना, अशा पद्धतीचा उपभोग घेत असतो आपण, है ना. तर त्याच पद्धतीनं निर्वाण कसं आहे, तर निर्वाण सुद्धा निर्वाण हे म्हणजे काय श्रेष्ठ रस आहे. धम्म हे श्रेष्ठ रस आहे, निर्वाण हे श्रेष्ठ रस आहे. तर अशा पद्धतीनं लोणीचा हा जो तिसरा गुण आहे, हा तिसरा गुण सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून पडते. तर लोणीचे हे 3 गुण सुद्धा निर्वाणामध्ये आपल्याला दिसून पडते. सब्बरसंग धम्मरसंग जिनाती, सर्व रसांमध्ये धम्मरस हा सर्वश्रेष्ठ रस आहे. म्हणून या धम्मामध्ये आपण रममाण झालं पाहिजे, त्याचा रस प्राशन केला पाहिजे, त्याचा रस आपण चाखला पाहिजे, निर्वाणाचा रस आपण चाखला पाहिजे. म्हणून हा जो काही लोणीचा गुण आहे, हा आपल्याला निर्वाणामध्ये सामावलेला आहे असं या ठिकाणी दिसून पडते. आणि मग या सगळ्या गोष्टीचा शेवट करताना ते म्हणतात की पर्वताचे 5 गुण निर्वाणामध्ये सामावलेले आहे. तर पर्वताचे कोणते 5 गुण सामावलेले आहे, तर आपणा सर्वांना माहित आहे की पर्वत हा उंच असतो, पर्वत उंच असतो. त्याचप्रमाणे निर्वाण कसा आहे, उंच आहे.
तर त्याची उंची जगातल्या कोणत्याही गोष्टी म्हणजे जगामध्ये जे जे अस्तित्वात आहे जे उंच आहे तर निर्वाण त्याहीपेक्षा उंच आहे ना। तर अशा पद्धतीनं पर्वताचा जो काही गुणधर्म आहे तो गुणधर्म निर्वाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। निर्वाणा एवढी उंची जगामध्ये दुसरी कोणत्याही गोष्टीची नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरा गुण काय आहे तर पर्वत हे स्थिर आहे, अचल आहे, अडिग आहे। कितीही तुफान आलं तरी पर्वत जाग्याहून हालत नाही आहे की नाही, म्हणून ते कसं आहे स्थिर आहे। त्याचप्रमाणे निर्वाण कसं आहे, निर्वाण सुद्धा स्थिर आहे, स्थिरतेची अवस्था आहे ते ना। तर निर्वाणामध्ये आपल्याला हा गुण पाहायला मिळतो। तर हा पर्वताचा दुसरा गुण। तिसरा गुण काय आहे तर पर्वत चढणे कठीण आहे। पर्वतावर गिर्यारोहण करणारे त्यांना ट्रेनिंग दिल्या जाते आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतरच ते अनेक साधनांचा वापर करून हळूवारपणे पद्धतशीरपणे ते त्या पर्वतावर चढत असतात। त्याला आपण काय म्हणतो गिर्यारोहण म्हणतो। आता हिमालयावर चढणं इतकं सोपी गोष्ट आहे काय, पण अनेक गिर्यारोहक जे आहेत ते गिर्यारोहण करून हिमालय पर्वतावर सुद्धा त्या शिखरावर चढलेले आहेत असं आपल्याला दिसून पडते आणि त्यासाठी त्यांना किती परिश्रम घ्यावं लागते, किती कठीण गोष्ट आहे ना पर्वतावर चढणं। तर निर्वाण प्राप्त करणं सुद्धा तेवढीच कठीण गोष्ट आहे। जेवढी कठीण हिमालयावर चढणं आहे तेवढीच कठीण, त्याहीपेक्षा अधिक कठीण निर्वाण प्राप्त करणे आहे। म्हणजे हा गुण सांगितलेला आहे पर्वताचा की पर्वत चढणं जसं कठीण आहे तसंच निर्वाण प्राप्त करणं सुद्धा कठीण आहे। तर निर्वाण क्लेशयुक्त लोकांना निर्वाण प्राप्त करणे कठीण आहे। आपण क्लेशांनी भरलेलो आहोत आणि अशा लोकांना निर्वाण प्राप्त करणे कठीण आहे, म्हणून काय करावं लागते, क्लेशांना दूर करावं लागते। तर हे जे काही अडथळे आहे निर्वाण प्राप्तीमध्ये, हे अडथळे आपण जसे जसे दूर करत जातो तसं तसं आपल्याला निर्वाणाकडे वाटचाल करणं सोपं होत जातं। तर हा पर्वताचा आपल्याला तिसरा गुण यामध्ये दिसून पडते। चौथा गुण काय सांगितलेला आहे, पर्वतावर सर्व प्रकारचे बीज वाढत नाही। त्याचप्रमाणे हे राजा निर्वाणामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लेश मूळ धरत नाही। पर्वतावर सर्व प्रकारचे बीज वाढत नाही, तर विशिष्ट प्रकारचे बीज त्या ठिकाणी वाढतात। कोणतंही बीज आपण त्या पर्वतावर टाकलं तर त्या ठिकाणी ते बीज मूळ धरत नाही। त्याच पद्धतीनं निर्वाणामध्ये क्लेश मूळ धरत नाही। आता निर्वाणामध्ये क्लेशांपासून मुक्तीची अवस्था ज्यावेळेस आपण प्राप्त करतो त्यामुळे निर्वाण ही अशी जागा आहे, निर्वाण ही अशी भूमी आहे ज्या भूमीमध्ये क्लेशांच्या बीजाला कुठलाही थारा नाही, क्लेशांचे बीज त्या ठिकाणी मूळ धरत नाही है ना, अशी ही भूमी आहे। प्रत्येक भूमीमध्ये प्रत्येक गोष्ट उत्पन्न होत नाही, तर विशिष्ट भूमीमध्ये विशिष्ट ठिकाणी काही वृक्ष वाढताना आपल्याला दिसतात आहे की नाही। तर तिकडे हिमालयन प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारचे वृक्ष आपल्याला दिसतात। ते वृक्ष इकडे लावण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसून पडते की ते तग धरू शकत नाही, या भूमीमध्ये ते वृक्ष टिकत नाही। तर निर्वाण ही अशी भूमी आहे, त्या निर्वाण भूमीमध्ये क्लेश नावाचं कुठलंही बीज त्या ठिकाणी तग धरू शकत नाही। ही अशी भूमी आहे निर्वाण भूमी ज्याला आपण म्हणतो। तर हा पर्वताचा गुण सुद्धा आपल्याला या ठिकाणी निर्वाणामध्ये दिसून पडते। त्याच पद्धतीनं पर्वत अनुनय द्वेष यापासून मुक्त असतो। त्याचप्रमाणे हे राजा निर्वाण अनुनय द्वेष यापासून मुक्त होतो। आता अनुनयचा काय अर्थ होतो मला काही आकलन झालेला नाही। तर आपण याला जे काही अकुशल बाबी आहेत ना, ज्या ग्रहण करणं शक्य नाही अशा पद्धतीच्या ज्या बाबी आहेत तर त्या बाबी निर्वाणामध्ये या बाबी टिकत नाही किंवा निर्वाण या बाबींपासून मुक्त होत असते। तर अशाच पद्धतीनं पर्वतही द्वेषापासून मुक्त असतो, अनुनयापासून मुक्त असतो है ना। कारण पर्वत कसं असते, अडिग असते, अचल असते, त्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही। त्याचप्रमाणे निर्वाण कसं असते तर निर्वाण सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या परिणामांपासून एक प्रकारे मुक्त असतो। तर अडिग असते, अचल असते, अशोक ज्याला आपण म्हणतो है ना, तिथे कुठल्याही पद्धतीचा शोक उरत नाही, क्लेश उरत नाही, तृष्णा उरत नाही, बंधने उरत नाही, असं हे निर्वाण है ना। म्हणून पर्वताचा हा पाचवा गुण सुद्धा यामध्ये पाहायला मिळते। तर अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी
निर्वाणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उपमांचा आधार घेऊन ना, प्रतीकांचा आधार घेऊन निर्वाण कसं श्रेष्ठ आहे हे या पद्धतीने या ठिकाणी फार उत्तम पद्धतीने भंते नागसेनांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रत्यक्ष ती अवस्था काय आहे हे शब्दामध्ये ज्या वेळेस आपण मांडू शकत नाही, तेव्हा अशा प्रतीकांचा आधार घेऊन त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागतं. आणि म्हणून बौद्ध धम्मामध्ये अशा अनेक प्रतीकांचा आधार घेऊन या सगळ्या बाबी अतिशय सुंदरपणे स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणून ठिकठिकाणी आपल्याला असे प्रतीक बौद्ध धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या प्रतीकांच्या आधारे बौद्ध धम्माचं म्हणजे जी गहनता आहे, त्या तत्वाची जी गहनता आहे, ती गहनता आपल्याला एक प्रकारे समजून घेण्यामध्ये फार मोठी मदत होत असते. आणि म्हणून अशा या चांगल्या उपमांद्वारे निर्वाणाचं जे काही महत्त्व आहे, निर्वाण किती श्रेष्ठ आहे, हे या ठिकाणी फार उत्तमपणे भंते नागसेनांनी राजाला पटवून दिलेलं आहे. हे प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच आपल्याला निर्वाणाची जी काही महानता आहे, जे काही श्रेष्ठत्व आहे, त्या श्रेष्ठत्वाची एक छोटीशी का होईना पण एक झलक आपल्याला सुद्धा या प्रकरणाला वाचून घेत असताना आणि विश्लेषित करत असताना एक झलक का होईना, छोटीशी का होईना, पण आपल्याला ती प्राप्त झाली असं म्हणणं वावगं होणार नाही. तर आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.